28/11 खऱ्या अर्थाने महात्मा फुलेंची पुण्यतिथी। महात्मा फुलेंनी या देशासाठी आपलं सर्वस्व प्रदान केलं। तर बघूया यांचा शाळेमधला असणारा एक अप्रतिम असा मराठी बालभारतीमधील धडा। आपल्या देशावरती इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळची ही गोष्ट। एकदा इंग्रज राजपुत्राला लोकांनी पुण्याला बोलवलं। राजपुत्राने येण्याचं कबूल बी केलं। राजपुत्र पुण्याला येणार म्हणून सर्वांना आनंद झाला। दरबार भरून राजपुत्राचं स्वागत करावं असं त्यांनी ठरवलं। पुण्यातल्या मोठमोठ्या लोकांना त्यांनी त्या स्वागत समारंभासाठी बोलवलं। जवळपासच्या श्रीमंत लोकांनाही आमंत्रण दिलं। ते उंची उंची पोशाख करून आले। कोणी रंगीबेरंगी फेटे बांधले, कोणी झिरमळांच्या पगड्या घातल्या, काही जण साहेबी वेशात आले। मंडपाच्या दारापाशी गर्दी झाली। बाहेर शिपाई उभे होते। बंदोबस्त कडक होता। निमंत्रण पत्र पाहून शिपाई एकेकाला आत सोडत होते। साध्या वेशातला एक गरीब शेतकरी मंडपात जाऊ लागला। त्याचा पोशाख गरीब दिसत होता। कमरेला आकुड धोतर, अंगात ठिगळे लावलेली बंडी आणि डोक्यावर फाटकं मुंडस आणि खांद्यावर घोंगडी असा त्यांचा वेश होता। तो पाहून त्यांना शिपायांनी अडवलं। तिने निमंत्रण पत्र पुढे केलं। शिपाईने त्याला आत सोडलं। तो तडक आत गेला, एका खुर्चीवरती जाऊन बसला। समारंभ सुरू झाला। राजपुत्राच्या स्वागताचं भाषण झालं। त्यानंतर अनेक भाषणं झाली। त्यात राजपुत्राची तोंड भरून स्तुती होती। राजपुत्राचे भाषण झालं। आता समारंभ संपणार तेवढा तो शेतकरी वेशातला माणूस ताडकन उभा राहायला मोठ्याने बोलू लागला। माझा हा असला पोशाख बघून तुम्हाला नवल वाटला असेल, तुम्ही गोंधळात पडला असाल, मी ते ओळखलाय, पण माझा हाच पोशाख योग्य आहे। शेतकऱ्याचा तो खरा पोशाख आहे। माझा हा देश शेतकऱ्यांचा आहे। इथले शेतकरी शेतात वर्षभर राहतात, रात्रंदिवस कष्ट करतात, पण त्यांना पोटभर अन्न मिळत, राहायला घर मिळत नाही। आपल्या त्या शेतकऱ्यांचं दुःख राजपुत्रांना कसं कळलं? दरबारातल्या या श्रीमंत लोकांकडे बघून त्यांना वाटेल की हा देश श्रीमंत आहे। भरजरी पोशाखातल्या माणसांना पाहून त्यांना वाटेल की हा देश सुखात आहे, पण ते खरं नाही। या देशातले शेतकरी गरीब आहेत, ते हालात दिवस काढत आहेत। त्यांचं दुःख सगळ्यांना सांगावं। राजपुत्राला ते कळावं म्हणून मी ते शेतकऱ्याच्या विषयात आलोय। या देशातल्या शेतकऱ्यांचं दुःख राजपुत्रांनी राणीसाहेबांच्या कानी घालावं। शेतकऱ्यांचं दुःख सर्वांच्या कानी घालणारा हा पुरुष म्हणजे थोर समाजसेवक महात्मा ज्योतिराव फुले। शेतकऱ्यांचा आसूड अशा प्रकारचा त्यांनी अप्रतिम असा ग्रंथ लिहिला आणि खऱ्या अर्थाने अप्रतिम असं त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले। पहिली शाळा तर काढलीच, परंतु शेतकऱ्यांविषयी आत्मीयता इंग्रजांपुढे मांडणारा मात्र हा एक महान आत्मा महात्मा ज्योतिराव फुले हा अप्रतिम मात्र पुढच्या पाठ्यपुस्तकांमध्ये धडे असायचे। क्रांतिकारकांचे विचारवंतांचे हे धडे पाहिजेत। नुसतंच फक्त इंग्लिश आली पाहिजे असं नव्हे, तर आपली मराठी मायभूमी या मायभूमीसाठी रक्त सांडलेल्या क्रांतिकारकांचे विचार मात्र खऱ्या अर्थाने जनसामान्यांपर्यंत आणि लहान मुलांच्या पर्यंत पोचले पाहिजे, जेणेकरून त्यांच्या वैचारिक प्रगल्भतेवरती खऱ्या अर्थाने एक विचार करण्याची शक्ती मात्र त्यांच्यामध्ये जागृत होईल। ते देखील या समाजाविषयी काहीतरी केलं पाहिजे हा दृष्टिकोन त्यांच्या मनामध्ये जागृत होईल। असो महात्मा फुलेंचा एक छोटासा विचार मात्र तुम्हा समोर